नागपूर शहर पोलीस दलातील अनेक पोलीस कर्मचारी सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकत आहे। गेल्या 2 दिवसापूर्वी चक्क कळमना पोलीस चौकीत जुगार खेळणाऱ्या मनोज घाडगे आणि भूषण सावसाकळे या 2 पोलीस कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले। तर यशोधरा पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याने शेजाऱ्याला बेदम मारहाण करून त्याचा हात मोडून टाकला। या प्रकरणी यशोधरा नगर पोलीस ठाण्यात त्याच पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नागपुरातील तिबेटी समाजातील महिलांनी सोमवारी रक्षाबंधनाचे औचित्य साधून महाल येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्य कार्यालयात सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांची भेट घेतली आणि राख्या बांधल्या। या कार्यक्रमात तिबेटियन सेल्समॅन ऑफिसर लोडो सांगप्पो आणि अन्य मान्यवर उपस्थित होते। बदलापुरातील चिमुकलीवर आज झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणाने समाजात धक्का दिला आहे। या संदर्भात विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पोलीस आयुक्त डुमरे यांच्याशी चर्चा केली आहे। वडेट्टीवार यांनी अशा घटनांवर गंभीर प्रतिक्रिया दर्शवली असून पालकांना बसवून ठेवलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात यावे आणि पीडित मुलींच्या पालकांची तक्रार न घेता त्यांना 11 तास पोलीस स्थानकात बसवून ठेवले आहे। यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज एक महत्त्वाची घोषणा केली आहे। बदलापूर प्रकरणात आरोपीला कठोर शिक्षा देण्यात येईल। त्यांनी पोलीस आयुक्तांशी प्रत्यक्ष संवाद साधला असून संबंधित आरोपीला अटक करण्यात आली आहे। पोक्सो कायद्याअंतर्गत संबंधित कलम लावण्यात आली आहेत आणि फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवता जाईल। मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हणणे आहे की आरोपीला कठोर शिक्षा दिली जाईल जेणेकरून न्यायालयीन प्रक्रिया त्वरित आणि प्रभावीपणे पूर्ण होईल। मुंबई लगत असलेल्या बदलापूरमध्ये एका प्रसिद्ध शाळेत 2 चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणामुळे स्थानिक नागरिकांत तीव्र असंतोष फैलला असून त्यांचे रस्त्यावर उतरून विरोध प्रदर्शन सुरू आहे। संतप्त जमावाने बदलापूर बंद करण्याची हाक दिली असून रेल्वे रोकोच्या स्वरूपात त्यांचं आंदोलन सुरू आहे। या आंदोलनामुळे बदलापूरमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे। पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज सुरू केला आहे। त्यात आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली आहे। देवेंद्र फडणवीस यांनी बदलापूरमध्ये शाळेतील 2 चिमुकलीवर सफाई कर्मचाऱ्याने केलेल्या लैंगिक अत्याचाराची घटना अत्यंत निंदनीय असल्याचं म्हटलं आहे। सरकारने वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंह यांच्या नेतृत्वात चौकशी समिती स्थापन केली असून आरोपींवर जलद गतीने आरोपपत्र दाखल करण्यात येईल आणि फास्ट ट्रॅक कोर्ट नियुक्त करण्याचा प्रस्तावास मंजुरी दिली आहे असे सांगितले आहे। नागपुर में 21-22 अगस्त को होने वाली राष्ट्रीय व्यापारियों की बैठक कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स कैट के राष्ट्रीय अध्यक्ष DC भरतिया के अनुसार अत्यंत महत्वपूर्ण होगी। बैठक में डिजिटल व्यापार, बैंकों के ऋण लेने की प्रक्रिया, ऑनलाइन विवरण, आर्टिफिशियल इंटेलिजेंस का व्यापार में उपयोग, महिला उद्यमियों को प्रोत्साहन और व्यापार में नए अवसरों पर चर्चा होगी। पूर्व केंद्रीय मंत्री स्मृति ईरानी की विशेष उपस्थिति रहेगी। कैट के महामंत्री प्रवीण खंडेलवाल ने सभी राज्यों के व्यापारियों को इस बैठक में आमंत्रित किया है। रिपीट, वह स्वयं भी इस बैठक में उपस्थित रहने वाले हैं। युवक काँग्रेस कार्यकर्ते आगामी विधानसभेच्या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका निभावू शकतात असे मत नितीन राऊत यांनी व्यक्त केले। त्यांच्या म्हणण्यानुसार युवा कार्यकर्त्यांना सशक्त प्रतिनिधित्व देणे आवश्यक आहे। आगामी निवडणुकीत त्यांच्या सहभागामुळे युवा पिढीच्या समस्यांना अधिक प्रभावीपणे हाताळता येईल असे मतही राऊत यांनी यावेळी व्यक्त केले। हिंगणा विधानसभेतील निवडणुकीत 19,000 बोगस मतदान आढळल्याने समोर आले आहे। या संदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले। निवेदनात बोगस मतदानाची तक्रार आणि संबंधित दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारला 3 दिवसात शेतकरी आत्महत्या आणि शेतमालाच्या भावाबद्दल स्पष्ट भूमिका घेण्याचा इशारा दिला आहे। 22 ऑगस्ट पर्यंत ठोस पावले उचलली नाहीत तर 23 ऑगस्टला वर्षा बंगल्यावर शेतकरी आत्महत्या प्रात्यक्षिक करून दाखवू असे तुपकर यांनी सांगितले। त्यांनी शेतमालाच्या भावावर आणि पीक विम्याच्या मदतीसाठी सरकारला जोरदार टीका केली आहे। शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची मागणी त्यांनी केली आहे। दांत मजबूत हो तो कुछ भी कर सकते हो। पेश है विटोबा रूट फिक्स नेचुरल टूथपेस्ट और विटोबा प्रीमियम हर्बल टूथपेस्ट। एक में कैल्शियम का दम, दूसरे में जेल का मजा और आयुर्वेद के गुण वही। विटोबा आयुर्वेदिक टूथपेस्ट, जड़ से जुड़ो।